वाढलेला आहे. आणि आज आपण 2 वधस्तंभाच्याकडे दृष्टी लावणार आहोत, 2 स्तंभांच्याकडे दृष्टी लावणार आहोत. आणि त्या स्तंभाकडे बघत असताना आता आपण गणना याचा 21वा अध्याय वाचलेला आहे आणि त्यामध्ये आपण 8वं आणि 9वं वचन वाचत असताना परमेश्वर मोशेला म्हणाला, आपल्याला 8व्या वचन की आज्ञा सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेला कोणा माणसाने त्याचकडे पाहिले तर तो जगेल. काय करेल म्हणा जगेल जगेल. आणि पुढे असं लिहिलेलं, मग मोशेने पितळीचा एक साप बनवून टांगला, तेव्हा सर्पदंश झालेला कोणीही त्या पितळेच्या सापाकडे बघितलं म्हणजे तो जगत असे. प्रेज द लॉर्ड. इथे एक जगणं आहे. आणि दुसरं, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या सापाच्या बद्दल योहान कृ शुभ वर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन मी वाचतो 14 आणि 15, त्याकडे लक्ष लावा. परत एक वार ख्रिस्ती मंडळी चर्चच्या वतीने आमच्यामध्ये जॉईन झालेले फेसबुक लाईव्ह, त्याचप्रमाणे यूट्यूब आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड सुधीर चव्हाण या सर्व चॅनलला च्या वतीने आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या या प्रथम रविवारी खूप खूप शुभेच्छा आणि प्रभूमध्ये आपले खूप आभार, कारण की आपण आमच्यासाठी प्रार्थना करतात. आणि या वर्षामध्ये देखील 2025 मध्ये प्रभू तुम्हाला आणि प्रत्येक भक्ताला विपुल आशीर्वाद देत असताना या भक्तीचा आशीर्वाद आणि या भक्तीच्या द्वारे येणारा संदेशाचा आशीर्वाद आपल्याला असो. वचन परत एक वार 14 सांगतं, तसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला. बघा, प्रभू येशू ख्रिस्त तस दाखला देत आहे. जसं मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. स्पष्ट इथे सांगितले गेले. एका बाजूला मोशेचा वधस्तंभ, एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. आणि आज आपण या 2 वधस्तंभाच्या द्वारे या भक्ती मध्ये शिकत असताना, देवाच्या वचनामध्ये परत एक वार त्याचं रहस्य जाणून घेत असताना मेजापाशी येणार आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण की हे शरीर आहे जे प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर टांगलं गेलं, ते तुमच्या आणि माझ्यासाठी मोडलं गेलं आणि ते सांडल्या रक्ताच्या द्वारे आज परत एक वार त्याची आठवण करत असताना प्रभू तुम्हाला शुद्धता बहाल करते. प्रेज द लॉर्ड. आणि हे वर्ष 2025 ची पहिली प्रभुवचनाची ही विधी आहे. परत एक वार त्याचप्रमाणे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, म्हणा, जो कोणी त्याच्यावर म्हणजे येशूवर, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ज्याने मोशाच्या सर्पाकडे बघितलं तो जगत असे, तो जगला, त्याला काय प्राप्त झालं? जीवन प्राप्त झालं. आणि येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्याकडे ज्यांना बघितलं त्यांना काय प्राप्त झालं? काही फरक आहे का दोघांमध्ये? काहीच नाही फरक. मोशेच्या त्या स्तंभाकडे ज्याच्यावर सर्प टांगला होता त्याच्याकडे ज्या लोकांनी बघितलं, ज्याला दंश केलेला होता, जे आता मरणार होते, दंश म्हणजे आता त्यांच्यामध्ये विष शिरणार आणि ते मरणार होते, कारण की अगोदरच बहुत सारे लोक मेले होते आणि त्यांना काय मिळालं होतं? जीवन. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्याकडे बघणारे लोकांना काय मिळणार होतं आणि काय मिळत आहे? सार्वकालिक जीवन. काय मिळत आहे? मग आज वर्ष 2025च्या पहिली रविवारी मी विचारतो, तुम्हाला जीवन पाहिजे की सार्वकालिक जीवन पाहिजे? सांगा. जीवन पाहिजे की सार्वकालिक जीवन पाहिजे? तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन पाहिजे आहे, कारण की तुम्हाला आणि मला महत्व माहित आहे की जीवन एक दिवस संपणार. जसं मी सांगितलं, परवा आमची बहीण कबरेपर्यंत तिची धाव होती, परंतु त्या अगोदरच तिने श्वास सोडला आणि तिचं मृतदेह त्या कबरेत ठेवण्यात आला. देवाच्याकडून आलेला आत्मा देवाकडे निघून गेला. हे जीवन संपलं. परंतु तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नुसतं जीवनच नव्हे तर काय प्राप्त झालेलं आहे? काय प्राप्त झालेलं आहे? मग या वर्षामध्येच नव्हे तर आपल्या आता उर्वरित जीवनामध्ये तुमची प्रायोरिटी काय, हे फार महत्वाचं आहे.
कारण की या दिनी जेव्हा तुम्ही आणि मी मंदिरात आलेले आहोत, तुम्ही आणि मी त्या टांगलेल्या सर्पाकडे बघत आहात की तुम्ही टांगलेला प्रभू येशूकडे बघत आहात? हा प्रश्न तुम्हाला आणि मला स्वतःला विचारायला पाहिजे की या वर्षामध्ये मला टांगलेला सर्प हा निश्चितच आपल्याला माहिती आहे पापाचा, दैहिकतेचा आणि सर्व प्रकारच्या जगिक गोष्टीचा काय आहे, लक्षण आहे. अनेक लोकांच्या हातावर, अनेक लोकांच्या गळ्यामध्ये इकडे तिकडे देखील सर्प टांगतात, पण अनेकांच्या गळ्यांमध्ये क्रॉस टांगतात. हे क्रॉस टांगणं किंवा सर्प टांगणं काही फरक पडत नाही, परंतु त्यावर काय टांगलेलं आहे त्याच्या द्वारे प्राप्त होणार आशीर्वादामध्ये किंवा शापामध्ये तुमचं पूर्ण भवितव्य अवलंबून आहे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रकट झाला. काय म्हणून प्रकट झाला? तो मानवाचा काय झाला? तो मानवाचा पुत्र म्हणून प्रकट झाला. 2000 वर्षापूर्वी आपण ख्रिसमस मागच्या आठवड्यामध्ये साजरा केलेला आहे. मानवाचा पुत्र म्हणून झाला आणि त्यांनी जो परमेश्वर निर्माण करताय आणि मनुष्य ही निर्मिती आहे, त्याचे जे संबंध दुरावले होते, या मानवाच्या पुत्राने हे मनुष्याला आता काय केलेले? देवाचं पुत्र आणि देवाची कन्या केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. रिपीट करतो, लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्त मानव झाला आणि हे जे मनुष्य तुम्ही आणि मी आहोत, त्या सर्व मनुष्याने मनुष्य म्हणून एक दिवस मरणार होते आणि ते मरण सार्वकालिक मरण होतं. येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या द्वारे, येशू तेरे आने से, त्याच्या आगमनाच्या नंतर आता तुम्ही आणि मी जरी दैहिक आहो आणि मानवाचे पुत्र आहो, परंतु सार्वकालिक जीवन ज्याला प्राप्त झालं त्यांना काय प्राप्त होणार आहे? पिता परमेश्वराच्या पुत्र आणि कन्या म्हणून मान मिळणार. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या पुत्राने करण्याला मरण नाही. प्रेज द लॉर्ड. त्यांना मरण नाही. तर काय आहे मग? त्यांना काय आहे? त्यांना आणि त्यामुळे त्या कब्रस्थानामध्ये मी हे सांगितलं की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. येशू ख्रिस्त जरी मेला असला तरी परत एक वार उठला. त्याचप्रमाणे आमची बहीण जी झोपी गेलेली आहे ती देखील एक दिवस उठणार आहे. तुम्ही आणि मी देखील झोपी गेल्यानंतर एक दिवस, कारण की तुम्हाला आणि मला मरण नाही. तुम्हाला आणि मला मरण नाही. आणि ही बाब आपण जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण या गोष्टीमध्ये पहिल्या विषयाकडे जाऊया किंवा पहिल्या टॉपिककडे जाऊया आणि 6 वेगवेगळे मुद्दे मी तुम्हाला आज सांगेल आणि त्यानंतर आपण प्रभुवचनाच्या विधीकडे जाऊया. पहिला मुद्दा आहे की नव्या जन्माच्या अभावी आम्ही काय गमावतो? विदाउट बोर्न अगेन. आपण 3ऱ्या अध्यायामध्ये योहानाचे आहोत आणि तिथे आपल्याला एक व्यक्ती आहे ज्याचं नाव निकोदेमस आहे आणि 3ऱ्या वचनाच्या मध्ये तो 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये म्हणतो, येशू त्याला म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्माला वाचून कोणालाही देवाचं राज्य बघता येत. मिळालं का? हायलाइट्स करा. आता या नवीन वर्षात काही नवीन सवय लावा. आपल्या हातात पेन ठेवा, आपल्या हातामध्ये डायरी ठेवा, आपल्या हातामध्ये हायलाइटर ठेवा, कारण की हे वचन नुसतं हायलाइट करण्याची बरोबर अंतःकरणामध्ये देखील कोरण्याची गरज आहे. दिवसावर दिवस वाढत चाललेले आहे आणि तुम्ही आणि मी जर आज देखील दूध पिणारेच लहान लेकरं आहोत तर निश्चित देवाच्या मार्गापासून, देवाच्या त्या जीवनापासून दूर जात आहोत. या वर्षामध्ये आपल्याला प्रतिज्ञा करायची आहे की मी देवाचा पुत्र आणि देवाचा कन्या आहे. जसं एक वडील आणि त्याचप्रमाणे एक माता एक घराण्याचे भाग आहे ज्यांनी तुम्हाला आणि मला जन्म दिला. त्यामुळे आमचे आजोबा कोण आहे, आमची आजी कोण आहे, त्यांचं काम काय आहे, ते काय काम करतात, त्यांची मुलं कोण आहे, आपल्या सर्व घराण्याचा अभ्यास असतो. आपला असतो की नसतो? असतो की नाही? हे आम्हाला सगळं माहिती आहे. ते काय करतात, काय नाही करतात, कुठे काय, सगळं भूत भविष्य सगळं आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे प्रियांनो, हे पवित्र शास्त्रामध्ये आता आपण काय म्हटलं? मी देवाचा पुत्र आणि देवालाच ओळखत नाही. हो, किती नवं. आपल्या बापालाच ओळखत नाही आपण आणि आपण म्हणतो हम येशू के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. कसं काय स्वर्ग जाएंगे? नुसतं त्या स्वर्गापुरतच नाही, जगामध्ये देखील देवाने आशीर्वाद दिलेले. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये काय देवाने तुम्हाला मला सोडून दिलेलं असं नाही. देव म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुला
माझ्या रक्ताची खंडणी देऊन विकत घेतलेला आहे. जे पुत्र आहे, जे कन्या आहे, त्यांना देव कधी देखील सोडत नाही. आता अनेक जण म्हणते, बाळक साहेब आम्ही तर खूप पापी आहो, आम्ही तर खूप आज्ञा मोडतो, आम्ही तर देहाच्या विरोधात वागतो, आम्ही देवाला, देवाच्या मंदिराला महत्व देत नाही, तरी आम्ही पुत्र कन्या आहोत. येस, तरी देखील तुम्ही पुत्र आणि कन्या आहे. प्रेज द लॉर्ड. जर मुलं चुकले, जर लहान लेकरं चुकले, तरुण मुलं चुकले, कारण की पुष्कळ आपल्याला चुकताना दिसतात, आणि ते जर चुका करतात तर ते पुत्र कन्या नाही राहत का? निघून पुत्रकन्याच्या नावापासून त्यांना बेदखल केलं जातं का? नाही. ते चुका करतो, पुत्र तर पुत्रच राहणार, कन्या तर कन्याच राहणार, हे निश्चित आहे. हे निश्चित आहे, त्याच्यामध्ये काही देखील बदल होणार नाही. आणि त्यामुळे प्रियांनो, आज जेव्हा आपण या पवित्र मंदिरामध्ये आहोत, त्या मंदिरामध्ये आपण राहत असताना ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की आपल्याला नवीन जन्म मिळाल्याशिवाय किंवा विदाउट न्यू बॉर्नच्या शिवाय देवाचं वचन प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमस या परुषीला म्हणतो की तुला देवाचं राज्य पाहता येणार नाही, प्रवेश करण्याचे तर सोडा. हम येशू के संग स्वर्ग जाएंगे तर सोडा, बघता पण येणार नाही तुम्ही. आणि येशू या जगामध्ये देवाचं राज्य घेऊन आलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अनेक लोक आहे जे आज आलेले आहे, पहिला रविवार आहे त्यामुळे आले, परंतु कदाचित मग पुढे पुढे येणार नाही, कारण की त्यांना चर्चचं महत्व वाटत नाही. त्यांना वाटतं काम महत्वाचं आहे, नोकरी, करिअर, सुट्टी, आराम, या सगळ्या गोष्टी त्यांना महत्वाच्या वाटतात. परंतु येशूचं मंदिराचं महत्व वाटत नाही, कारण की त्यांना जीवन काय हेच कळालं नाही. त्यांना वाटतं जीवन म्हणजे नोकरी करणं, जीवन म्हणजे संसार करणं, जीवन म्हणजे मजा करणं. हो प्रियांनो, हे सर्व जोपर्यंत तुमचे श्वास चालले किंवा तुमच्या पायांमध्ये आणि पाकिटामध्ये दम आहे तोपर्यंतच तुम्ही करू शकतात. जिथे तुम्ही म्हातारे झाल्याने बिछाण्यावर केलं तर येशूच करतात मग सगळेजण. मग ते सगळ्यांना येशू आठवतं. जेव्हा खिशात काही रेखामन असताना आणि संकट येताना मग येशू बाप्पा बरोबर आठवतं. पण बाकी सगळं नॉर्मल असलं तर कोण येशू, हम तो पहचानते नाही, असं प्रकारचं जीवन ते जगत असतात. अशा प्रकारचं व्यक्तित्व. आणि आज परत एक फार आपल्याला असं दिसतं. आणि परत ह्या दोन अध्यायाकडे आपण जाऊया. एका बाजूला मोशे आहे आणि एका बाजूला काय आहे, येशूचा वधस्तंभ आहे. परत एक फार आपण गणनाकडे जाऊया. आणि गणनामध्ये इथे बघूया 21व्या अध्यायामध्ये काय झालेलं आहे नेमकं, की त्यांच्यावर मृत्यू आलेली आहे. आणि आदोम देशाला वळसा घालून या सगळ्या इस्रायली लोकांना मोशे म्हणतो की तुम्हाला आता फिरवून जावं लागणार. आणि ते कुरकुर करू लागले की 11 दिवसाचा प्रवास आहे. नुसतं किती दिवसाचा प्रवास आहे? पायी पायी 11 दिवसाचा प्रवास. आणि किती फिरवतो बाबा मोशे, किती फिरवतो आम्हाला परमेश्वर. जवळचा प्रवास असताना इथे आम्हाला दिसत आहे की आम्ही इथून जाणार आहोत, परंतु तरी आम्हाला किती फिरवावं लागत आहे. आणि अनेकदा आपल्याला असं वाटतं किती परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देण्यापासून तरस होतो. अरे आशीर्वाद आमच्या दारापर्यंत येतात, आशीर्वाद आमच्या घरापर्यंत येतात, तरी परमेश्वर फिरवतो फिरवतो फिरवतो. 2024 मध्ये पाळक साहेब म्हटले होते, 2024 मध्ये आम्हाला वाटलं होतं की अरे आता सगळं काही चांगलं होतंय, कुठे काही झालंच नाही आमचं काही चांगलं. परमेश्वर काय करतो की नाही, उत्तर देतो की नाही, प्रार्थना ऐकतो की नाही. आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आणि मला पडतात. आणि इथे वचन असं लिहिलं, 5वं वचन गणना 21:5 मध्ये, ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध बोलू लागले आणि ते म्हणतात तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून या रानात मरावयास आणले काय? इथे अन्न नाही, तिथे पाणी नाही, हलक्या क्वालिटीचं अन्न तुम्ही खाऊन खाऊन आम्हाला कंटाळण्यावर आणलं आहे. खायला नाही, प्यायला नाही, पाणी नाही, काय हे आमचं जीवन आहे. बघा, हे खाण्यापिण्यासाठी जगणाऱ्या लोकांची ही अवस्था आहे. त्यांना खाणं पिणं जीवन आहे. आणि देवाचं वचन काय असायचं? खाण्या आणि पिण्यामध्ये देवाचं राज्य नाही, खाण्याने पिण्यामध्ये देवाचं राज्य नाही. कारण की खाणारे आणि पिणारे जे लोक आहे ते खात पितच मरून जाणार. परंतु जे देवाचं वचन आणि देवाच्या वचनामध्ये चालतात ते देवामध्ये मजबूत होतात, स्ट्रॉंग होतात. आणि मरताना ते आनंदाने येशूच्याकडे बघत हे जीवनाचा समारोप घेतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि जे खाणारे पिणारे असतात त्यांचा लवकर जीवच जात नाही. इकडे अडकलेला जीव
तिकडे अडकलेला जीव, मुलांमध्ये अडकलेला जीव, पैशामध्ये अडकलेला जीव, जमिनीमध्ये अडकलेला जीव, घरामध्ये अडकलेला जीव जात नाही त्यांचा. लोक म्हणतात काय किती आजारी आहे, किती त्रास होता, तरी जीव जाता जाईना. हो प्रियांनो, इथे त्या लोकांच्याकडे ते बघतो आणि तो म्हणतो की हे लोक मोशेला म्हणत आहे की काय आहे. आणि अनेक लोक हेच बडबड करतात, काय काही नाही हो, काही नाही, सगळं बेकार आहे, काय मंदिर काय येशू मध्ये काही फायदा होत नाही आमचा, आम्ही गरीबच राहिलो. आणि ही कुडकुर आणि बडबड परमेश्वराने ऐकली, कारण की त्या समय कृपेचा काळ नव्हता. आज तुम्ही बडबड करतात, देव ऐकतो, कारण की प्रभू येशूकडे तो बघतो. येशू मध्ये उभा आहे आणि येशू मध्ये उभा असल्या कारणाने तुमच्यावर परमेश्वराचा क्रोध उतरून येत नाही. त्याचा अनुग्रह, त्याची दया आमच्यावर दररोज नवीन होते. प्रेज द लॉर्ड. पण तेव्हा तसं नाही होतं. तेव्हा परमेश्वर निश्चितच म्हणतो, आता मी त्यांच्यावर आज्ञेचा पाठवतो व त्याच्या दंशाने हजारो शेकडो इस्रायली लोक मरण पावले. परमेश्वराचा क्रोध झाला, परमेश्वराच्या विरुद्ध, परमेश्वराच्या योजनेच्या विरुद्ध. जेव्हा तुम्ही आणि मी बोलतो, त्याला माहित आहे, परमेश्वराने सुरूच सांगितलं, आरंभी सांगितले, तुझ्यासाठी माझे संकल्प कसे आहे, कसे आहे, हिताचे आहे. प्रयत्न बोला, हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. परंतु आम्ही ख्रिस्तामध्ये, देवामध्ये जन्मलोच नाही. आम्ही जगतो ज्याही गोष्टीसाठी. आणि ते लोकांना सापाने चावलं आणि ते मरण पावले. बरेच लोक मिळाले. मग लोकांची नजर, मग लोकांचे नेत्र, मग लोकांना शुद्धी आली. अरे बापरे, परमेश्वराचा क्रोध भडकलेला आहे. आता मोशेच्याकडे येतात ते, आता मोशेच्याकडे, आता ते पाळक मग बरोबर आठवतात त्यांना. मग त्यांना चर्च आठवायला लागतं. आपल्या घरामध्ये आता असं मारामारी चालू झालेली आहे, तर मग चर्च आठवतं की आता पाळक साहेब प्रार्थना करा, आता मोशे तू उभा राहा, आता तू परमेश्वराला बोल. आणि प्रियांनो, हे किती दिवस चालणार हा प्रश्न आहे. ते कुरकुर करत राहिले, मरत राहील. आणि नुसतं मरत राहिल्याने परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं की 40 वर्षाच्या प्रवासामध्ये नुसते 2 जणच पोहोचलेले आहे. कोण कोण? कालेब आणि हे 2च जण पोहोचले. बाकीचे सर्व जुने कुरकुर करणारे, बडबड करणारे अरण्यातच मरण पावले. ते दुधामधाच्या प्रदेशात पोहोचले नाही. ही बाब लक्षात ठेवा. कुरकुर करणं, बडबड करणं, निश्चितच आम्ही एक मनुष्य म्हणून आम्हाला वाईट वाटतं. आम्ही बडबड करतो, तरुण लोकांना आणखीन लगेच राग येतो, लगेच आम्ही उत्तेजित होतो. आम्हाला हे काय मिळत नाही, आम्ही ते काय मिळाल. परंतु प्रियांनो, लक्षात ठेवा, देव तुम्हाला फसवणार नाही. देव तुम्हाला फसवण्यासाठी, प्रवासासाठी घेऊन चालला नाही. परमेश्वर त्यांच्या पुढे चालत असं. प्रेज द लॉर्ड. स्वर्गाचे अन्न त्यांना मिळत होते, त्यांचे बूट पण झिजत नव्हते, कपडे फाटत नव्हते. प्रेज द लॉर्ड. तरी देखील बडबड. हो प्रियांनो, प्रभूने दिलंय तुम्हाला. ओळखा, ओळखा, ह्या वर्षामध्ये ओळखा की प्रभूने आम्हाला काय काय दिलंय. आम्हाला नाही दिलं त्याच्याकडे जास्त आम्ही जातो, पण जे दिलं त्याच्याबद्दल काय. आम्हाला नाही दिलं ना, त्याच्याबद्दल आम्ही खूप बडबड करतो. परंतु जे दिलेलं आहे, सर्वात महत्वाचा हा श्वास, ह्याच्या सारखं मोलाचं काहीच नाही. ते तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही चालता फिरता धडधाकत आहात, तुम्ही पाहिजे तिथे लात मारून पाणी काढू शकतात, हे सगळं आहे ना तुम्हाला. परंतु तुम्ही म्हणतात नाही, मला नाही, हेला एवढं, त्याला तेवढं, त्याला तेवढं, मला काय नाही. आणि यामुळे आपल्याला असं दिसतं की ते लोक सापाच्या चावल्यामुळे काय करत होते, आता मरण पावत. हो प्रियांनो, आज देखील अनेक लोक पापाच्या दंशामुळे मरत आहे. पापाच्या दंशामुळे, पापाच्या क्रोधामुळे परमेश्वरापासून ते दूर गेलेले आहे आणि त्यामुळे आत्मिकरित्या ते मरण पावत आहे. आत्मिकरित्या त्यांचे नाश होत आहे आणि त्याकडे त्यांचं लक्ष नाही, त्यांच्याकडे लक्ष नाही. आणि आज प्रथम दिनी जेव्हा आपण चर्चमध्ये आलेलं, नवीन वर्षामध्ये तुम्ही बघा, दैहिक गोष्टीसाठी जगणारे लोक खातात पितात म्हणजे 1000 वर्ष जगतात का? नाही. आजकाल आपलं वय मर्यादा खूप कमी झालेली आहे. परंतु प्रियांनो, जे वचनात चालतात, प्रार्थनेत चालतात. आमची बहीण 45 ते 50च्या दरम्यान प्रभूकडे गेली, परंतु सेवा करत प्रभूकडे गेली. प्रेज द लॉर्ड. तिच्याबद्दल प्रभूने निश्चितच म्हटलं असेल, शाबास, भल्या विश्वासू दासा. तुझ्याकडे थोडकच होतं, तू गरीब होती, तुझ्याकडे शिक्षण नव्हतं, तू सामान्य किरकोळ हे अशी होती, तुझ्याकडे काय काम व्यवसाय, परंतु तू विश्वासू होती. आता मी तुझी नेमणूक बहुतांवर करेल. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्ही विश्वासू जीवन आज जगा आणि
या जगातून जा. इथे देखील पापामुळे मरणारे लोक बहुत आहे आणि या लोकांनी सर्पाकडे बघितलं. ती परमेश्वराची योजना होती आणि ते बचावले. आज तुम्ही आणि मी सर्पाकडे बघायची गरज. आम्हाला कोणाकडे बघायचं आहे? वधस्तंभावर खिळलेल्या प्रभू येशूकडे बघायची गरज आहे. आणि प्रभू येशूकडे बघितल्यानंतर तुम्हाला आणि मला काय मिळणार आहे? जीवन मिळणार आहे. आणि ते जीवन कोणतं जीवन असणार आहे? दुसऱ्या पॉइंट कडे जाऊया की या जे आजार होते ते लाईलाज आजार होते, त्याचा इलाज नव्हता. ही जी व्याधी होती त्याचा काहीच इलाज नव्हता, म्हणजे सर्टन डेथ, निश्चितच मरणार होते. हे साप कोणी पाठवले होते? कोणी पाठवले होते? आगे साप कोणाला चावण्यासाठी पाठवले होते? आपल्याच लोकांना चावण्यासाठी. मला सांगायचं, देवाने पाठवलं. जर देव आपल्याला विरोधात असेल तर कोणी वाचू शकतं का आम्हाला? दावीद म्हणतो देवाच्या हाती पडणंच महाभयंकर आहे. जर देवाने ठरवलं ह्यांना, यांच्या घराण्याचा नाश करायचा, जगात कोणतीच ताकद वाचू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि जर देवाने ठरवलं यांच्या घराण्याचं तारण करायचं तर तुम्हाला कोणी देखील संपू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. ह्याला जीवन द्यायचं तर कोणी संपू शकत नाही. आणि त्यामुळे आज तुम्हाला आणि मला याकडे लक्ष द्यायचंय. यस, हे साप तिथे आले कारण की पापाचं वेतन काय आहे? हे पाप केलं त्याने, त्यामुळे ते मरत होते. तुम्ही आणि मी देखील पाप करत आहोत. कदाचित आपल्याला इथे दैहिक मरणाकडे पण आत्मिक मेलेले आहोत. अनेक जण इथे आहेत जे आत्मिकरित्या मेलेले आहे, कारण की त्यांनी आजवर प्रभूचा स्वीकार केलेला नाही. कारण की येशू म्हणतो पुनरुत्थान व जीवन. पुनरुत्थान म्हणजे मेलेल्यातून जगणं. जीवन म्हणजे नुसतं जीवन नाही, तर सार्वत्रिक येशू मध्ये. परंतु तुम्ही आणि मी त्याचा स्वीकार केलाच नाही. आपला कल आज देखील सापाच्याकडे आहे. आज आपलं कल तर जिवंत प्रभू येशूकडे नाही. आणि त्यामुळे देवाने जर ठरवलेलं आहे की यांना मारायचं तर त्याला कोणी देखील वाचू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला या वचनामध्ये असं दिसतं की जेव्हा सर्प उंच केले गेला तेव्हा सर्पने दंश केलेले लोक बचावले गेलेले. परंतु एका बाजूला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त उंच केले गेले तेव्हा ते लोक बचावले गेले. त्यामुळे योहान शुभवर्तमान 3 अध्यायामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, 3 अध्याय 14 वचनामध्ये, की मोशे अरण्यात सर्प उंच केला त्याचप्रमाणे मनुष्याच्या पुत्राला देखील उंच केले पाहिजे. फार महत्वाचं आहे की हे स्टेटमेंटच का प्रभू येशूने केलं. सर्पच उंचवण्याच्या बद्दल काय, अनेक गोष्टी प्रभू सांगत असतात सार्वकालिक जीवनाबद्दल, पण हाच पॉइंट का घेतलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही बाब देते की प्रभू येशू ख्रिस्ताने आणखीन 2दा सांगितलं. ते पण हायलाइट करा, मी वचन काढायला लावणार नाही. 8वा अध्याय आणि 28 वचन, योहान 8:28, तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे. योहान 8:28. परत एक बार उंच करण्याबद्दल, तुम्हाला कळेल की तो मी आहे. म्हणजे तो मी आहे म्हणजे काय? तो मी तारणार आहे. म्हणा, मी तारणार आहे. यस, जेव्हा त्या पुत्राला उंच केलं जाईल. उंच केल्याचा अर्थ काय? आपल्याला सर्वांना उंच केलं म्हणजे गौरव, सन्मान, तसं नाही. आज इथे प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर जेव्हा उंच केल्यानंतर तुम्हाला कळल की जर तारणारा येणार आहे तो हाच प्रभू येशू ख्रिस्त आहे. परत एक बार 12व्या अध्याय आणि 39व्या वचनामध्ये लिहिले की मला पृथ्वीवर उंच केले तर मी सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज जगामध्ये सगळ्यात जास्त जाणलं ओळखचं प्रतीक असं जर कोणती बाब आहे तर तो वधस्तंभच आहे. 50 राष्ट्रांच्या झेंड्यापासून म्हणा तर घरोघरी सगळ्यात जास्त ओळखीचा सिम्बॉल आहे तो क्रॉस आहे, वधस्तंभ आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की जेव्हा मला त्या प्रकारे वधस्तंभावर उंच केले गेले मी आपल्याकडे लोकांना आकर्षण घेणार आहे. यस प्रियानो, तो तुम्हाला आणि मला ज्यांनी ज्यांनी त्या वधस्तंभाकडे बघितलं त्यांना आपल्या मागे मागे चालण्यासाठी आकर्षित करून घेतो. प्रेज द लॉर्ड. आणि हे आज घडत आहे जगामध्ये. 120 देशांमध्ये मेजॉरिटीमध्ये ख्रिस्ती समाज का आहे? कसं काय घडलेलं आहे? कारण की या वधस्तंभाने त्यांना आकर्षून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा की ह्यामुळे की जरी कोणता पण इलाज 2 गोष्टीवर नाही, मृत्यूवर कोणताच इलाज नाही. सापाने चावलं, देवाने पाठवलं सापे, वाचणारच नाही, मरणार, हमखास मरणार.
जगातले साप असते तर कदाचित वाचले असते, देवाने पाठवलेले साप आहे. परंतु प्रियांनो, देवाच्या द्वारे जो आलेला शाप आहे ते म्हणतं पापाचं वेतन. मग तिथे जगात कोणती शक्ती तुम्हाला वाचू शकत नाही. इथे देवाने मोशेला सांगितलं पितळीचा साप बनव, त्यामुळे ते वाचले. प्रेज द लॉर्ड. इथे देवाने म्हटलं माझा एकुलता एक पुत्र उंच केला जाव, तर मग त्याच्याकडे बघून लोक वाचणार आहे. प्रेज द लॉर्ड. मग जगामध्ये इतर कोणतीच ताकद नाहीये की ते तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन देतील. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे तो मार्ग तुम्ही आणि मी निवडलेला आहे. तो मार्ग तुम्ही आणि मी जाणून घेणं अतिशय महत्वाचं 2025 मध्ये, की आम्ही तो मार्ग निवडलेला आहे ज्याच्यामध्ये जीवन आहे. आमचे वाडवडील सेवा करत करत दुःख क्लेश संकट सहन करत करत झोपी गेले. ते आनंदाने आम्हासाठी प्रार्थना करत होते, परंतु त्यांच्या जीवनात दुःख सुख नव्हतं. दुःखच होतं, सुख नव्हतं. परंतु प्रियांनो, ते आज पुढे गेलेले आहे, कारण की त्यांनी तो मार्ग नुसता निवडला नाही तर त्यावर चालले. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला नुसतं निवडून राहण्याचं, त्यावर चालणं गरजेचं आहे. तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया, की आता सर्वांनी सर्पाकडे बघायचं आहे किंवा त्या वधस्तंभाच्याकडे बघायचं आहे. आणि प्रश्न येतो की आम्ही का बघावं? वाय लुक ॲट द स्नेक? आम्ही सर्पाकडे का बघायचं? सर्पच्या बद्दल तर आपल्या मनामध्ये खूप वाईट गोष्टी आहे, कारण की आपल्याला माहिती आहे सर्प हा सैतानाचा प्रोजेक्ट. मग येशू ख्रिस्त आणि देवाने परमेश्वराने त्याला सर्पाला उंच का करावं? सर्प सगळ्यात पहिले पाप व दोष किंवा जगामध्ये पाप आणण्याचा मुख्य कारभारी जो होता किंवा दर्शक जो होता तो सर्पच होता. मग सर्पच का बोलवला हा देखील आमच्या समोर प्रश्न निमित्त. परमेश्वराने त्या स्तंभावर कबूतर बनवू शकला असता पितळीचा, त्याच्यावर एक खराब दूध पण ठेवू शकला असता, देवदूत ठेवू शकला असता, एखादा जसं आता आपल्या इकडे दिसतं दीपस्तंभ आहे परमपवित्र स्थानाचं, ते ठेवलं असतं. सर्पच का ठेवला हा देखील अनेकांना प्रश्न येतो. हा प्रश्न तुम्हाला आणि मला पडणं घडतंच. काय दुसऱ्या गोष्टी पण नाही ठेवू शकत होतात काय? परमेश्वराने काही जरी बनवलं तरी वाचणारच होते त्याच्याकडे बघून, बरोबर आहे की नाही? काही जरी ठेवलं असतं परमेश्वराने, परमेश्वराने बनवले, परमेश्वर म्हटलं बघा याच्याकडे, वाचले. काही पण नाही ठेवलं असतं, नुसते काठी जरी असती तरी त्या काठीने मोशेने तर काय काय नाही केलं, त्या काठीकडे बघून देखील ते. परंतु सर्पच का हा प्रश्न तुम्हाला आणि मला पडतो. आणि ते नुसतं सर्पच पटलं नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने देखील 3ऱ्या अध्यायामध्ये परत त्या सर्पाचा उल्लेख केलेला आहे. त्यावरून काय एकच गोष्ट करते, तिथे काहीतरी योजना काम करत होती. तिथे एक विशिष्ट योजना काम करत होती आणि त्यामुळे त्या योजनेकडे बघणं अतिशय गरजेचं आहे. कारण की सर्प जो आहे तो पितळी सर्प होता आणि त्या पितळी सर्पात मध्ये विष होतं का? होतं का विष? विष बिलकुल नव्हतं. सावणारे सापांमध्ये विष होतं, परंतु तो पितळी सर्प एक प्रतीक होता, त्याच्यात विष नव्हतं. त्याचप्रमाणे प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो वधस्तंभावर टांगला गेला त्याच्यामध्ये पाप होते का? पाप होते का? अशुद्धता होती का? दुबळेपण होते का? सर्व प्रकारचे दोष आणि शाप हे सर्व काही होते, ते कोणामध्ये होते? आमच्यामध्ये होते आणि आहे. मरणाऱ्या लोकांमध्ये विष भिनलेलं होतं, त्या सर्पामध्ये विष होतं का? नाही. परंतु नुसतं प्रभूने काय सांगितलं? त्या सर्पांच्याकडे बघ. आणि ज्यांनी बघितले ते काय करलेले? बचावले गेलेले. आज तुमच्या आणि माझ्यामध्ये किती पाप असतील, किती शाप असतील, किती दुर्गुण असतील, परंतु तुम्हाला आणि मला कोणाकडे बघायचंय? प्रभू येशूकडे बघायचं. प्रेज द लॉर्ड. कारण की त्या येशूवर, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर, ज्याच्यामध्ये पाप नव्हतं, अशुद्धता नव्हती, दुबळेपणा नव्हती, परंतु त्यांनी तुमचे आणि माझे पाप स्वतःच्या मस्तकी घेतलेले. एक वचन आहे सुंदर, आपण ते 2 करिंथ 5वा अध्याय 21वा वचनामध्ये संत पाऊल असं म्हणतो. 2 करिंथ 5वा अध्याय 21वा वचनामध्ये संत पाऊल म्हणतो, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्यांनी तुमच्या आमच्यासाठी पाप असे केले. म्हणा, पाप असे केले. ज्याला पाप ठाऊक नव्हतं, प्रभू येशू ख्रिस्ताला पाप ठाऊक नव्हतं, तो शुद्ध परमपवित्र होता, तरी देखील परमेश्वराने त्याला काय केलं? पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. प्रेज द लॉर्ड. आपण त्याच्या ठाई म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई धार्मिक म्हणून ओळखले जावे. प्रेज द लॉर्ड.
हो प्रियानो, फार अतिशय महत्वाच्या गोष्टी, कारण की ह्या गोष्टी जर तुम्ही आणि मी जाणून घेतल्या तर तुम्हाला कळलं की घडलं काय. आता प्रश्न हाच येतो की सापच का. जाऊया त्याच्याकडे. दोघांमध्ये साम्य काय. दोघांमध्ये साम्य असताना एकच गोष्ट दिसते. एका बाजूला आरण्यातला सर्प आहे, तर एका बाजूला वधस्तंभावर टांगलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. दोघांमध्ये एकच गोष्ट साम्य दिसत होती. ती काय होती की दोघांच्याकडे बघून जीवन मिळणार होतं. प्रेज द लॉर्ड. सर्पकडे बघून कोणतं जीवन होतं. दैहिक. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघून कोणतं जीवन आहे. दोघांच्याकडे जीवन. दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये साम्य ही होतं की दोघं उंचावलं गेल्यामुळे एकामध्ये तुमच्या शरीरात भिनणाऱ्या सर्व विषापासून सुटका आहे, आणि इथे कशापासून सुटका आहे. पापापासून सुटका आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे विष मनुष्याला मारतं, त्याचप्रमाणे इथे पाप मनुष्याला मारून टाकतं. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आणि माझ्यामध्ये जर पाप आहे तर पापाचं वेतन काय आहे. आहे ना, बरोबर आहे की नाही. इथे विष मारत होतं, इथे पाप मारत आहे. इथे विष जे होतं त्या व्यक्तीच्या मध्ये होते ते बचावले गेले. इथे तुम्ही आणि मी बचावणार. तिसरी गोष्ट आहे, हे प्रदर्शक आहे. हे प्रदर्शक आहे की निश्चितच तो साप असो की प्रभू येशू ख्रिस्त आहे, ते दोघही जे काय तुमच्या आणि माझ्यासाठी तिथे टांगले गेलेले. प्रेज द लॉर्ड. तिथे ती जी प्रतिमा बनवली होती, कोणासाठी बनवली होती. जे मरत होते त्यांच्यासाठी. आज प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर कोणासाठी आहे. जे तुम्ही आणि मी पापामध्ये मरत आहोत त्यांच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी हे दोघांना एकत्र प्रभू येशू ख्रिस्ताने मांडलंय. पुढचा मुद्दा आहे की दोघही न्यायाचे प्रतीक आहे. काही लोक अशा असतील ज्यांनी ते साप, अरे क्या साप की तरफ देखने का, जान दो मर गए तो मर गए. आणि अशा जगात अनेक लोक आहे. आज पण आपल्या घरामध्ये अशाच आहे. काय जाणे काय पाळक बोलता येतच नाही ते चर्चला. मन कठीण आहे. त्यांना महत्व वाटत नाही. त्यांना हे जीवन वाटतं, अरे क्या मर गए तो क्या फरक पडता. आणि असे म्हणून अनेक लोक आत्महत्या करतात. त्यांना जगणंच कठीण होऊन गेलेलं. ते म्हणतात मरणं खूप सोपं आहे. येस, मरा. खरी गोष्ट आहे, सोपं असेल मरण. काही लोकांचं जीवन हे कठीण आहे, मरणं सोपं आहे, ही बाब खरी. पण त्या मरणाच्या नंतरचं मरण किती कठीण होणार ह्याचा विचार कधी केला का तुम्ही. तुम्ही म्हणता मरण सोपं आहे, मी पण सहमती देतो. ठीक आहे, तुमचं मरण सोपं असेल, तुम्ही घ्याल क्षणात मरून जाईल. पण त्याच्यानंतरचं जीवन काय. त्याच्यानंतरचं जीवन महाभयंकर आहे. कारण की देवाने दिलेला आत्मा जो आहे, देवाने दिलेलं शरीर, त्याचा कोणीही नाश करू नाही. आणि यासाठी आपल्याला ही बाब की दोघांमध्ये न्याय आहे. एकामुळे तुम्ही देवाच्या विरोधात बडबड केली म्हणून मरत आहात, आणि इथे आम्हाला दिसत आम्ही देवाच्या विरोधात पाप केले मरून मरणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी काय उभं केलेलं आहे. एका बाजूला वधस्तंभ आणि एका बाजूला सापाला त्या स्तंभावर उभं केलं. दुसरी गोष्ट, दोघांमध्ये विश्वासाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. मोशेने म्हटलं की चला या, इथे मी साप टांगलेला त्याच्याकडे बघा. आणि ज्यांनी त्याच्याकडे विश्वासाने बघितलं की नाही, परमेश्वराची योजना आहे, या सापाला मी बघेल तर मी मरणार नाही, आणि ते बचावले गेले. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला विश्वास आहे का, तो वधस्तंभावर टांगलेला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याकडे बघून आम्ही बचावले जाणार आहोत, आहे की नाही. यस. तुम्ही आलेच यासाठी, या मेजाच्या पाशी येणारच यासाठी की त्या वधस्तंभावर सांडलेलं रक्त, मोडलेलं शरीर आम्हाला सर्व धर्माने पापापासून शुद्ध करत नाही, तर आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये निरंतर वाढवतं. प्रेज द लॉर्ड. यस. ही बाब महत्वाची आहे, कारण की आमचा विश्वास आहे. आणि त्यामुळे आपण काय म्हणून ओळखलं जातो. विश्वास नाही, ज्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो बिलीव्हर्स. प्रेज द लॉर्ड. लग्नाच्या वेळेस अनेक जण विचारतात, तुम्ही बिलीव्हर आहात का. मुलगा बिलीव्हर आहे का, मुलगी बिलीव्हर आहे का. दुसरी गोष्ट, अनेक जण विचारतात त्यांचा बाप्तिस्मा झाला आहे का. आज आमच्या समोर 3 लेकरं बसलेले ज्यांना बाप्तिस्मा हवा होता. आणि बाप्तिस्मा घ्या, हो चांगली गोष्ट आहे. नुसतं लग्नासाठी बाप्तिस्मा घेऊ नका. हे देवाने इथे चर्च हे उभारलेलं आहे. लग्न कोर्टमध्ये पण होतं. कुठे जाऊन तुम्ही लग्न करा. ह्या चर्चमध्ये काय असं विशेष, तुम्हाला विश्वासच नाहीये, नुसतं आपण ह्याच्यासाठी जर करत आहे तर मग कशाला हे नाटकं करायची उगाच, आहे की फसवी. देवाला फसवू नका, क्रोध उतरतो. बरोबर आहे की नाही. त्यामुळे तुम्ही खेळू नका बाप्तिस्म्याशी. लग्नासाठी बाप्तिस्मा करत आहे, ह्याच्यासाठी बाप्तिस्मा करत आहे, खेळू नका. देव मन ओळखतो. तुम्ही देवासाठी किती भूकेले, देवाचा किती देवाच्या मागे चालू इच्छित आहे. तुम्हाला देवाला
प्रीती केली म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती प्रीती संपत नाही कधी देखील, परंतु तुम्ही आणि मी त्याला तुच्छ लेखतो, त्याचं प्रतिफळ तुम्ही बघतो. आणि तारण हे फुकट होतं. सर्पाच्याकडे नुसतं काय करायचं होतं? बघायचं होतं. आणखी काय करायचं होतं का? नाही, तिथे जाऊन काही अर्पण करायचं, दान अर्पण करायचं, काहीतरी, काही नाही, फुकट आहे. त्याचप्रमाणे वधस्तंभामध्ये देखील तुम्हाला आणि मला मुक्ती फुकट आहे. प्रेज द लॉर्ड. का? कारण की त्याच्यासाठी जे पेय आहे, त्याच्यासाठी जे काही किंमत आहे ती येशू ख्रिस्ताने ऑलरेडी मोजून दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला काहीतरी तीर्थ, तपस्या, काही गुडघे घासत जायचं किंवा खूप अर्पण काही, हे काहीच गरज नाही. ज्याने विश्वासाने त्याच्याकडे बघितले ते बचावले गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तुमच्यासाठी सगळं काही देवाने ऑलरेडी रेडी तयार केलेलं आहे. इथे साप तयार केला, ते बचावले. इथे वधस्तंभावर येशू ख्रिस्ताचं अर्पण केलेलं आहे, तुम्ही आणि मी बचावलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे प्रियांनो, या दोन्ही गोष्टींचा जेव्हा विचार केला तर आपल्याला कळतं की यासाठी देवाने योजना आखली होती की एक दिवस माझा पुत्र येणार आणि त्याच्या जीवनामध्ये त्याच्या वधस्तंभावर उंचावल्यामुळे देखील जग बचावलं जाणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब जाणून घेणं काही महत्वाचे आहे. परमेश्वराला जर वाटलं असतं तर त्याने साप उभा करण्याच्या जागी म्हटलं असतं, हे घ्या औषध, मोशे लाव, सगळ्यांना बरं होऊन जाईल. केलं का देवाने तसं? नाही. दिलं का? कसं? नाही केलं. त्याचप्रमाणे आपल्याला माहित आहे, काही लोकांनी म्हटलं चलो साप एक आहे, चलो काठ्या तलवारी घ्या, मारू आपण सापाला. असं काय घडलं का तिथे? नाही. मरणारच नाही. देवाने निर्माण केलेले साप आहे ते. सोपंच होतं ना, कारण की त्यांनी काय म्हटलं होतं की मोशे आमच्यामधून साप काढून घे, असं म्हटलंय ना. प्रार्थना त्यांनी काय केली? मोशे आमच्यामधून साप काढले म्हणजे आम्ही बचावलं जाईल. परमेश्वराने म्हटलं नाही, साप मारणे का बने, निकालणे का बने. आता मी दुसरा मार्ग तुम्हाला दाखवतो. त्याचप्रमाणे प्रियांनो, जर आपल्याला असं दिसतं की सर्पच का, आपण मागे पण बघितलं की जेव्हा त्यांनी कुरकुर केली, बडबड केली, कोराच्या समय त्यांनी देवाच्या विरोधात म्हटलं की मोशे आणि अरोन तुम्ही कोण आहे? कोण बरोबर? हम भी प्रभू की सेवक आहे, हम भी सेवा करते, आम्हाला पुढे जाऊ द्या. परमेश्वर चिडला आणि त्यांच्यावर मरी पसरली. आणि त्यावेळेस आपल्याला माहिती 14,700 लोक मरण पावले. परमेश्वराचा हा सेवक मोशे म्हणतो, अरे परमेश्वर यार, इतने सारे लोगों को मार रहा, जाऊ दे, मला मान देत नाही तर नाही देते, माझं नाव जीवनी पुस्तकातून काढून टाक, पण ह्यांना मारू नको. लगेच तो म्हणतो, अरो ना जा, तुझा. आणि त्याच्यामध्ये काय काय धुटाटणे घेऊन ये. आणि ते धुपाटण्याच्या द्वारे जेव्हा तो मेलेले लोक आणि जिवंत लोकांच्या मध्ये उभा राहायला मरी थांबली. प्रेज द लॉर्ड. तिथे पण हे होऊ शकलं असतं ना, पण तिथे झालं नाही. म्हणजे परमेश्वराकडे दुसरी विधी पण होती, परंतु तरी देखील ह्या वेळेस सापच का, हा देखील प्रश्न निर्माण होतो. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा की काही लोक म्हणतात की नाही नाही नाही, सापाच्या समोर माफ कर दो सापजी, माफ कर दो सापजी, अब फिर से गलती नहीं होगी. असं काय परमेश्वर म्हटलं का सापाच्या समोर करा? हो प्रियांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्ताने ऑलरेडी किंमत भरलेली आहे. तुम्हाला आणि मला तिथे फार प्रायश्चित करायचं किंवा फार काही पे करायची गरज नाही. तुम्ही विश्वासाने म्हणावे, माझा येशू माझ्यासाठी मरण पावला. प्रेज द लॉर्ड. तो माझा मुक्तीदाता आहे, तो माझा तारणार आहे, त्याच्या रक्ताच्या द्वारे मला शुद्धी मिळणं एवढंच पुरेसं आहे. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं की जेव्हा तुम्ही आपले पापे पदरी घेता, तो विश्वसनीय नाही, काही नाही करायचं. मी पापी आहे, मी अयोग्य प्रभू, मी चुकलो, ज्या आज्ञांनो मी चाललो नाही, तुला न आवडणाऱ्या मी गोष्टी केलो, आणि आज या मेजरच्या पाशी मी येत असताना मी आपले पाप कबूल करतो. प्रभू मला तू क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. आणि तो तुम्हाला आणि मला क्षमा करेल, एवढंच पुरेसं आहे. बाकी कोणते तपस्या आणि काही देखील धन पैसा हे देवाला हकवा नाही. आणि हीच बाब तिथे पण दिसली आणि आज देखील तुम्हाला आणि मला दिसते. आणि परमेश्वराने हे पण म्हटलं असतं, जाऊ त्या मोसेकडे बघा किती धार्मिक आहे, त्या पाळक साहेबाच्याकडे बघा किती धार्मिक आहे, त्या प्रॉफिटकडे बघा, त्या इव्हेंजलिस्टकडे बघा, त्या ब्रदरकडे बघा, त्या सिस्टरकडे बघा, तुम्ही बचावलं जाईल. आणि आज लोक बघतात, त्यांना देव नाही, त्यांचा देव कोण आहे? ते प्रॉफिट, तो सिस्टर, ते ब्रदर आहे. त्यांनी डोक्यावर हात ठेवला ना, मग बरं वाटतं. अहो, देव हे कोणत्या पण पद्धतीने तुम्हाला आणि मला बरं करण्यास सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. देवाने सापाद्वारे देखील जीवन दिलं. प्रेज द लॉर्ड. हा, साप तर आपल्यासाठी किती घातक आहे. देव कोणाच्या द्वारे पण करू शकतो, परंतु देवाने आज तुमच्या आणि माझ्यासाठी कोणतरी प्रॉफिट, सिस्टर, ब्रदर नाही, तर वधस्तंभावर टांगलेला येशू ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. निश्चितच प्रॉफिटचं, पाळकाचं, सिस्टरचं, ब्रदरचं ऐका, परंतु ते हे सांगणार आहे आणि हे सांगायला हवं की येशू जो वधस्तंभावर आहे त्याच्याद्वारे जीवन आणि त्याच्याद्वारे तारण आहे. चौथा मुद्दा आपण बघूया की पापाची कबुली आणि विश्वास ठेवल्याशिवाय तुम्हाला जीवन मिळणार नाही. यासाठी आपल्याला कन्फेशन ऑफ सिन चौथा पॉइंट आहे, हे देखील महत्वाचं आहे. इथे आपण जेव्हा मोशेकडे बघतो तिथे काय दिसतं आपल्याला बघूया. गणनामध्ये 21वा अध्याय आणि यामध्ये असं दिसतं 7वं वचन. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले की परमेश्वराविरुद्ध तुझ्या विरुद्ध बोलून आम्ही पाप केलेले आहे. काय म्हटले ते बोला, पाप केलेले, पाप कबुली दिली. त्यांना लगेच कळालं की हा क्रोध जो आहे हा कोणाच्या विरोधात भडकलेला आहे, परमेश्वराच्या विरुद्ध आम्ही जे कर्तृत्व केलेले त्यामुळे भडकलेला आहे. आता आम्हाला कोण सोडू शकतो? कोण सोडू शकतो? तुम्ही आणि मी कोणाचे लोक आहोत? कोणाचे लोक आहोत? तर तुम्हाला सत्कृत्य कोणासाठी करायचे आणि आम्ही त्याच्या विरोधात वागलो तर दुष्कर्म पण आम्ही कोणाच्या विरोधात करत आहे? परमेश्वर. म्हणजे तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी उत्तर कोणाला द्यायचंय? देवाला द्यायचं. आणि त्यामुळे ख्रिस्ती लोक का आज या जगामध्ये वेगळे दिसतात? कारण की ते चांगले काम, ते सत्कृत्य, ते समाजसेवा, ते फटके खाऊन पण इतरांना तारणाचा मार्ग दाखवतात. का? कारण की त्यांना माहित आहे, त्यांना कळतं की हे काम कोणासाठी ते करत आहे? देवासाठी. आज पाळक साहेबांनी प्रार्थनेमध्ये सांगितलं की 10 वाजता या. ऐकलं ना सगळ्यांनी? 10 वाजता या, एल्डर्सने 10 वाजता या, त्या कॉयरने 10 वाजता या. सगळ्यांनी लवकर या, प्रॅक्टिस करा आणि काय करा, तयारी करा. हे तुम्ही माझ्यासाठी नाही करत आहे, तुम्ही चर्चसाठी नाही करत. तुम्ही कोणासाठी करत आहे? हे कोणाची मंडळी आहे? देवाची मंडळी. तुम्ही हे काय जे काही करत आहे ते आपल्यासाठी, माझ्यासाठी नाही, कोणासाठी नाही, तुम्ही देवासाठी करत आहे. चांगलं केलं तर आशीर्वाद कोण देणार आणि नाही केलं तर क्रोध पण देवाचाच भडकणार. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण सर्वांना फसवू शकतो पण देवाला आपण फसवू शकत नाही. ही अशी पवित्र जागा आहे कारण की आमचा देव जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला गुप्तदर्शी पिता म्हणतात. तो मनातल्या अंतःकरणाचे विचार जाणतो की तुम्ही 2025 मध्ये काय काय तुम्हाला अपेक्षित आहे. सर्वांची इच्छा मनीषा तो जाणतो आणि त्याला हे देखील माहिती आहे की ह्याला खरोखर द्यायला पाहिजे की द्यायला नको. कारण की काही गोष्टी आम्ही स्वार्थासाठी मागतो की मेरे को ये भी मिल जाए, मेरे को ये भी मिल जाए, मेरे को मिल जाए, म्हणजे त्याने आपण खुश राहू. पण तो देव म्हणाल नाही नाही, तुला मिळालं ना तर तू दुःखी होशील आणि तू माझ्यापासून दूर जाशील, त्यामुळे मी तुला देव इच्छित नाही. मग आपण जबरदस्ती लढतो. तो जान दो मंदिर छोड़ देंगे, यीशु को छोड़ देंगे आणि वो मेरे को मागता. हे हट्टीपणा आपण दाखवतो आणि हे हट्टी कोण होते? इस्रायली लोक होते. त्यामुळे त्यांना साप सावलेले आहे. आणि त्यामुळे प्रियांनो ही बाब महत्वाची आहे की त्यांनी जे पाप कबूल केलं देवाने सुटकेचा मार्ग खुला केला. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही जेव्हा इथे येऊन पापाची कबुली देणार, वर्ष 2025 मध्ये आशीर्वादाचा मार्ग तुमच्यासाठी काय होणार आहे? खुला होणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना विश्वास आहे? यस. मागील दिवसामध्ये आम्ही खरोखर अनेकदा प्रभूला टेस्टिंग केलं, प्रभूला टेस्ट केलं, खरोखर देतो की नाही, देतो की नाही अशी परीक्षा पाहिली. देवाला खूप वाईट वाटतं. देवाने आपली परीक्षा घ्यावी की आपण देवाची परीक्षा घ्यावी? कोण कोणाची परीक्षा घ्यायला पाहिजे? देवाने तुमची माझी परीक्षा घ्यावी, कारण तो निर्माण करता. तो कुंभार आहे, आम्ही माती आहोत. मातीने म्हणावं का बाबा आम्हाला असं का केलं, आम्हाला ताडीवाला रोडमध्ये का ठेवलं, आम्हाला आजारपणात का ठेवलं, आम्हाला गरिबीमध्ये. अरे तू कोण आहे? आम्ही कोण आहोत? आम्ही माती आणि मातीला जाऊन मिळणार. आम्हाला काय अधिकार आहे ते देवाला विचारायचं? कारण की देव जे करतो ते उत्तम करतो. हा जर तुमचा आणि माझा विश्वास आहे तर दुःख पण दिलंय ते देखील माझ्या उत्तम गोष्टीसाठीच दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या घरात जर मृत्यू झाली तर ते देखील उत्तमच आहे, कारण की देवाने देवाच्या योजनेरूप माझ्या जीवनात दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो महत्वाच्या मुद्द्याकडे मी येत आहे की ज्यांनी त्या सापाकडे बघितलं ते बचावले गेलेले आहे. आणि इथे बघूया योहान 3:16 मध्ये आपण बघितलं, ज्या देवाने बोला जगावर की त्याने अशासाठी की तिथे पण काय सांगितलं, ज्यांनी कोणी सापाकडे बघितलं ते
बचावल. इथे काय लिहिले? जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश हो नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जो कोणी, इंग्लिश मध्ये खूप सुंदर लिहिलेले, इथे लिहिले हू एव्हर बिलीव्ह इन जीसस. जो कोणी देवावर विश्वास ठेवला. आता त्याच्यामध्ये कोणता धर्म आला का? कोणती जाती आली का? की स्त्री आहे की पुरुष आहे, लहान आहे की मोठा आहे, काळा आहे की गोरा आहे? नाही, जो कोणी, देवाने इथे म्हटलं जो कोणी, तिथे देखील इस्रायली लोकांमध्ये जो कोणी देवाच्या योजनेकडे बघितलं ते काय केलं? मृत्यूपासून बचावले. आज देखील येशू तेच म्हणते, जो कोणी माझ्यावर एकुलत्या एक पुत्रावर विश्वास ठेवला तो बचावला जाणार. तर इथे काय लिहिलं? त्याला काय प्राप्त होईल? सार्वकालिक जीवन. या दिवसामध्ये तुम्हाला मला नवीन जीवन तर मिळालेलं 25 मध्ये, परंतु जीवन घेऊन खुश होण्याची गरज नाही. कारण की जीवन में सुख भी है और आनंद पण आहे आणि रडणं पण आहे, आजार पण आहे, आरोग्य देखील आहे, गरिबी पण आहे, अमेरी पण आहे, सगळं काही आहे. पण आपल्याला चांगल्या गोष्टी आवडतात, वाईट गोष्टी आवडत नाही. योग काय म्हणतो? देवापासून सुखच घ्यावं, दुःख घेऊन नाही. काय? देवापासून सुखच घ्यावं, दुःख घेऊ नाही का? म्हणजे देव अनेकदा देत नाही, पण आमच्या कर्मामुळे आम्ही भोगतो किंवा देवाच्या परीक्षेमुळे आम्ही भोगतो. परंतु प्रियांनो, त्या समय देखील ईयोब विश्वासू राहिला आणि तो काय म्हटला? ज्याने दिले धन्य त्याचे. त्याने आपल्या मुखातून देवाच्या विरोधात काही देखील शब्द काढले, यांनी शब्द काढल्याने, त्यांनी सापाने त्यांना डाऊन्स केल्याने ते मरण. आम्ही देखील शब्द काढू तर पापाच्या दंशामुळे आम्ही सार्वकालिक जीवनामुळे प्रवेश करणार नाही. तिथे मरण आहे आणि ते सार्वकालिक मरण आहे. आणि आज आपण या मेजापाशी येत असताना तुम्हाला आणि मला मरण तर आहे, परंतु आम्हाला सार्वकालिक जीवन देखील आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाप आहे की जो कोणी, आज तुम्ही आणि मी कितीही पापी आहे, किती दुष्ट आहोत, किती अयोग्यरित्या वागलो, किती आम्ही घाण गुन्हा केलेले, आपलं मन आपल्याला खातं. सैतान म्हणतो तू नाही बच सकता रे भाई, तू बहुत बडा पापी, तुझ्यासारखा डेंजर माणूस कोणी नाही. तू जर स्वर्गात गेला ना तर अख्खा स्वर्गला नरक करून टाकशील, तू जाऊच नाही शकत कधी. आणि आपण म्हणतो हो भाऊ, खरोखर मैं तो बहुत बड़ा गुन्हेगार, मैं गया ना बोले तो मेरा घरलाच मैंने घरलाच नरक बनवलं, तर स्वर्गाला काय नरक बनवणार? अनेक लोक असे म्हणतात, माझ्यामुळे माझा घर नरक झालेलं राव, काय करायचं राव, पिढून घेऊन वैतागलेलं. यस, तुम्हाला जरी लोक, घरातले लोक सैतान म्हणत असतील, परंतु तुम्ही येशूकडे आले तर तुम्ही सेवक बनणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, येशू म्हणतो जो कोणी माझ्याकडे बघत आहे, या वर्ष 2025 मध्ये तुम्हाला येशूकडे निरंतर बघायचं आहे. तुमच्या हातामध्ये पवित्र शास्त्र आहे, ते वाचा. त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे अभिवचन आहे आणि ते तुमच्यासाठी हिताचे आहे, तो नाशाचे नाही. तुम्ही गीते गा, प्रार्थना करा, गुडघ्यावर उपवास करा. आज किती तारीख आहे? किती तारीख आहे? 5 जानेवारी नंतर काय येणार आहे? 5 फेब्रुवारी. 5 फेब्रुवारी नंतर 5 मार्च उपास सुरू. आले उपास आहे ना, पाळायच्या पहिलेच आठवण करायला लागतं. आजपासून 5 तारखेला बरोबर मार्च 5 पासून आपण 40 दिवस उपास करणार आहे. गेला सण की दुसरा सण आला आपला महत्वाचा सण. हो प्रियांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने खूप सारे कार्यक्रम आखून ठेवलेले, जे या ख्रिस्ती मंडळीच्या द्वारे तुमच्या जीवनात येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, हे लक्षात ठेवा, नुसतं उपास करून चालणार नाही. हे मंदिर देखील त्या उपासाच्या द्वारे आशीर्वाद देण्याची जागा आहे. दर रविवारी या, दर गुरुवारी या, कौटुंबिक भक्तीमध्ये या. हे नुसतं एक दिवस येऊन हाजरी लावून गेल्यानंतर पगार मिळतो, आशीर्वाद मिळत नाही. हाजरी लावणाऱ्यांना काय मिळतो? पगार मिळतो. त्याला म्हणतात आजचं ढकला ढकली काम. काय टाकणे? तर आपण जे आहे ते नुसतं इथे हाजरी लावायला नाही आलो, अपन दरबार में देखने को नहीं, अपन दरबार में आशीर्वाद लेने को है. प्रेज द लॉर्ड. कारण कि हमारा प्रभु आशीर्वाद लेकर आता है आणि तो देके जाता है. प्रेज द लॉर्ड. हम खाली हाथ आते और आशीर्वाद लेके जाते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरला आवडेल का तो आशीर्वाद घेऊन आला तसाच परत घेऊन गेला? आवडेल का? नाही, देवाला कधी आवडत नाही. तो म्हणतो मी घेऊन आलो, मी देणार,
मी देणार. हा पात्र, हा पापी आहे, दुर्बळ आहे, परंतु तो माझ्या चरणी आज नम्र झालाय, मी त्याला आशीर्वाद देणार. आणि या 25 मध्ये खूप आशीर्वाद तुमच्यासाठी प्रभू देत आहे. प्रेज द लॉर्ड. खूप आनंद देत आहे, खूप शांती देत आहे, परंतु ती शांती शोधण्यासाठी मंदिर, देवाच्या चरणी, देवाच्या सानिध्याची गरज आहे आणि ते तुम्हाला नाही मिळणार नाही. शेवटले 2 मुद्दे आणि मग मी संपवतो. सगळ्यात महत्वाचं अडखळण काय आहे? मेजर स्टबलिंग, ती आहे अविश्वास. सगळ्यात महत्वाची गोष्ट अविश्वास. तिथे देखील अनेक लोक असतील, त्याने का देखणं कसं आप को मरणे का तो मरण जातो. पुष्कळ लोक मरून गेले असतील. त्यांनी मोशेने लावलेल्या सापाकडे बघितलं नाही, त्यांनी देवाच्या योजनेकडे बघितलं नाही आणि त्यांनी म्हटलं जाऊ द्या, मरून गेलं. मला वाटत नाही एवढा भयानक साप चावलेला आहे, मी काय जगल असं मला वाटत नाही. त्यांनी बघितलं नाही, ते मरून गेले असतील. असे अनेक लोक असतील. हो प्रियांनो, आज पुष्कळ जण आलेले आहे, त्यांच्या घरातले लोक नाही आले. ते म्हणत आहे की नाही नाही नाही, खुश होते मला नाही. अच्छा, निराश आहे, दुःखी आहे, बांधलेले आहे. त्यांना मंदिर, देव आणि देवाच्या योजनेबद्दल काही वाटत नाही. धन, पैसा, संपत्ती, आरोग्य, मौज मजा हेच त्यांचं जीवन आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, आम्ही प्रभूची निर्मिती आहोत. प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये एक आत्मा आहे, सगळ्याच मनुष्यामध्ये आत्मा आहे, परंतु प्रभूने तुम्हाला निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा इतरांपेक्षा वेगळं काय? प्रभूने तुम्हाला निवडलं. का निवडलेलं? फालतूमध्येच निवडलंय का उगाच? नाही, यासाठी की ते राज्य जे देवाने तयार केलेलं आहे, ज्याला देवाचं राज्य म्हणतात, ते घर जे सियोन देशामध्ये तुमच्यासाठी येशू बनवत आहे, तिथे तुम्ही राहावं. प्रेज द लॉर्ड. येशूने काय म्हटलं? मी जातो तुम्हासाठी घर तयार करत. गेलं, तयार झालं की मी परत येईन, तुम्हाला घेऊन जाईल. का की जिथे मी आहे तिथे. मग हे कोणाचं घर आहे? हे कोणाचं घर आहे? मग ह्या घरामध्ये तुम्हाला यायचं आवडत नाही, देव त्या घरामध्ये देईल का तुम्हाला एंट्री? देव म्हणाल, हे घर इतके मी लोकांनी, श्रमाने, प्रार्थनेने, योजनेने मी बांधून तुम्हाला दिले, इथे तुम्हाला इंटरेस्ट नाही, तेच घर पाहिजे डायरेक्ट. मग हे घर कोणाचं आहे बरं? आज ह्या घराबद्दल तुम्हाला इंटरेस्ट नाही, त्या घराचा विचार कसं करू शकतात तुम्ही? आणि यासाठी प्रियांनो, मी विनंती करतो प्रभूमध्ये की या घराचं महत्व जाणा, कारण की इथे बहुत आशीर्वाद आहे. हे मी बोलतो तर तुम्ही मला बोला, परंतु जे जे सेवक, दास दासी इथे आलेले आहे, त्यांनी वारंवार सांगितले की पवित्र आत्म्याचं अद्भुत सामर्थ्य इथे कार्य करतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला विश्वास आहे का? मग विश्वासाने वर्षभर तुम्ही मंदिरात यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही आणि मी अनेकदा अविश्वासी होतो आणि आम्ही देवापासून दूर जातो. इथे त्यांनी विश्वास दाखवला, ते बचावलेले आहे. इथे देखील जे वधस्तंभाकडे, येशूकडे बघतात, ते बचावले. आता तुम्हाला आणि मला एक सांगायला पाहिजे की तुमच्या घरी एक क्रॉस ठेवला, तिथे येशू पण लटकलेला आहे. तुम्ही पाळाच्या उधर ही देखेंगे हम, घर के अंदर ही बैठे बैठे देखते, चलेगा क्या? बघू, एक वचन मी तुमच्यासाठी सांगतो आणि वाचा ते 2 राजे 18वा अध्याय आणि वचन 4. 2 राजे 18वा अध्याय 4थं वचन कृपया वाचा जोरात. म्हणजे हिजकिया राजाने काय काम केलं? तो प्रभूचा राजा होता, प्रभूकडून इस्रायलचा राजा होता. त्यांनी 2 राजे 18वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे वाचा. त्याने उच्च स्थाने काढून टाकली, मूर्ती स्तंभ फोडले, आशेरा मूर्तीचा उच्छेद केला, मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले, कारण की इस्रायल लोक त्याच्या समोर धूप जाळत होते. बघा, आपल्याला परमेश्वराने काही एखादी गोष्ट ठेवून दिली ना की मग आपण त्याचीच पूजा पाठ सुरू करून देतो. इथे काय लिहिलेलं आहे? मोशेने जो पितळी सर्प उभा केला होता, त्यांना बोला ये बहुत अच्छा आइडिया है, अपने घर में अपन पितळी सर्प रखेंगे, उधर पूजा पाठ करने का बैठ. परमेश्वर ने योजना है, मोशे ने दिया हमको पितळी साप, बोले तो क्या, त्याला किती महत्वाचं आहे. मग आता काय, आम्ही ह्याचीच पूजा पाठ करतो. इथे लिहिलंय की नाही? राजाने, पहिले परमेश्वराचा राजा होता, त्याने म्हटलं इसको तोडो. ह्याला तोडलं तर तुम्ही परमेश्वराकडे बघणार. आज तुमच्या घरामध्ये आपण इथे अल्टर बनवलेला आहे, तिथे वधस्तंभ ठेवलेला आहे, तिथे येशू टांगलेला आहे, तिथे मेणबत्त्या लावतात, तिथे धूप जाळतात आणि म्हणते इधरही प्रार्थना करणे. रॉंग आहे ते. हे देव नाही, हे प्रदर्शक आहे. हे तुमच्यासाठी एक सिंबॉलिक आहे.
तो कार्य त्या दिवसापुरताच मर्यादित होता. आता जर साप चावला आणि तुम्ही मोशेचा नेला तर वाचणार आहे का? तो नाही वाचणार. आज तो वधस्तंभ जो लाकडी असो, पितळी असो किंवा सोन्याचा असो, त्याच्या समोर तुम्ही किती नतमस्तक झालं तरी ते देवाला आवडणार. कारण की ती कोणती पूजा होते? मूर्ती पूजा. आणि इथे आपण बघितलेलं आहे दुसऱ्या आज्ञामध्ये काय लिहिलेलं आहे? कोरीव मूर्ती करू नको. दुसरी आज्ञा नाहीये. देवाला ही आवडत नाही. देवाला आवडतं मी जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुझ्या हृदयामध्ये वस्ती करतो आणि तुझी आराधना आत्म्याने खरेपणाने असावी. आणि त्याची आराधना करण्यासाठी तू कुठे यावं? या मंदिरामध्ये यावं. कारण की इथे मी असतो. प्रेज द लॉर्ड. दिसतोय का देव कोणाला? परंतु आपल्याला माहिती इथे देव आहे. आणि त्याची आराधना मनाने अंतकरणाने खरेपणाने जेव्हा करतो, देव तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि हा अविश्वास जो आहे कि हमको घर पे भी मिलेगा, हमको तो पाळक साहेब बहुत अच्छा बोलते, ऑनलाईन पण आम्ही अटेंड करू. नाही प्रियांनो, हे मंदिर देवाने त्यासाठी बनवलं. कारण की ह्या मंदिरामध्ये कोण राहतं? मंडळी. आणि मंडळीच अंतराळात घेतली जाणार. प्रेज द लॉर्ड. घर पोहोच सेवा नाही आहे इथं. देवाची इच्छा आहे. कोरोनामध्ये ठीक होतं, ऑनलाईन होतं, पण आता इथून भेटणार. आणि शेवटला मुद्दा घेतो संपवतो की तारणासाठी बघणे हे फार गरजेचं आहे. सोर्स ऑफ सॉल्वेशन इज वॉच. सोर्स ऑफ सॉल्वेशन इज वॉच. आता प्रश्न येतो की देवाने नुसतं बघायलाच का लावलं? टाळी बजाव, गाणे गाव, वर्शिप करो, हे सगळं काही नाही केलं त्यांनी. बघायलाच का लावलं? हा प्रश्न येतो. आणि मी संपवतो. आपण जाऊया उत्पत्तीमध्ये आणि मग शेवटला वचन घेऊया आणि मग मी संपवतो. उत्पत्तीमध्ये 3रा अध्याय आणि 6वं वचन हे वाचा. कोणी बघितलंय? हवाने बघितलं. कोणाला घेऊन गेली? साप तिला घेऊन गेला. चलो भाई बहन सिस्टर हवा, आपको मैं दर्शन कराता हूं. आणि मग ती गेलेली आहे एदेन बागेमध्ये. आणि मग ते झाडाकडे गेलेली ज्याच्याबद्दल परमेश्वराने मत खाओस का फळ. ते फळ काय होतं? खाण्यात चांगले, दिसायला मनोहर, शहाणे करायला इष्ट आहे, असे त्या स्त्रीला दिसून आले. कुठून सुरुवात होते? इधर से सुरुवात होती है. आंखों से सुरुवात होती. दिसलं. अरे आता दिसण्याने बघून यार दुनिया बहुत अच्छी है. क्या चर्च में क्या कुछ दिखता नहीं? पाळक साहब दिखते, कुछ नहीं दिखता इधर. न मूर्ति है, न कुछ स्टेचू है, न काय न काय न काय, न बजाने वाले न गाने वाले. उधर तो देखो तो ये सब कुछ होता है. दिसलं. तिने बघितलं. आणि बघितल्यामुळे तिच्या मनामध्ये काय शिरलं? मोह शिरलं. आणि त्यामुळे ती पापात पडली. आता त्यामुळेच परमेश्वर म्हणतो की आता तू माझ्याकडे बघ. प्रेज द लॉर्ड. माझ्या योजनेच्याकडे बघ. तू सैतानाने दाखवल्या गोष्टीकडे इतके दिवस बघितले म्हणून पापात पडली. आता मी काय दाखवते हे बघ. प्रेज द लॉर्ड. वर्ष 2025 मध्ये देव तुम्हाला अनेक अद्भुत गोष्टी दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड. ते देवापासून आहे, परंतु त्या समय सैतान पण अनेक गोष्टी दाखवणार आहे. ते तुम्हाला बघायचे आहे का? आज मोबाईल मधून, नेट मधून, इंटरनेट मधूनच नव्हे तर जगामध्ये आपले नेत्र असल्यामुळे अनेक गोष्टी दिसतात. या दिवसामध्ये अनेकांना चष्मे लागत आहे. कशामुळे? खूप अभ्यास करतात का ते? नाही म्हणजे फार त्यांचे नेत्र बंदच होत नाही. तर रात्री झोपेसाठी रात्र, डोळे बंद करण्यासाठी रात्र की जागण्यासाठी रात्र? सांगा बरं. झोप राहण्यासाठी काय करावं लागतं? डोळे बंद करायचे. ते डोळे बंदच होत नाही. डोळे बंद होत नाही. डोळे त्यांचे जागा, ते डोळे फोडून फोडून ते बघत आहे. मानसिकरित्या ते आजारी पडलेले आहे. कारण की ते बघण्यामुळे सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये येत आहे. देवाने जाणलं की दिसण्यामुळे जगामध्ये पाप शिरलं. आता मी काय दाखवते त्याच्याकडे बघा. त्यांनी अरण्यामध्ये काय केलेलं? मोशेने द्वारे पितळीचा साप ज्यांनी त्याच्याकडे बघितलं ते वाचले. प्रेज द लॉर्ड. आता आम्हाला सापाकडे नाही तर आम्हाला कोणाकडे बघायचं? वधस्तंभावर खेळलेल्या येशूकडे बघायचंय. येशूकडे बघायचंय. आणि हे करण्यासाठी ज्याने कोणी त्याच्याकडे बघितले ते बचावले गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. जो कोणी त्याच्याकडे बघतो, जो त्याच्याकडे बघतो तो बचावला जातो. आणि यासाठी प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्यामध्ये आज प्रभू येशू ख्रिस्त काय करत असताना तुम्हाला आणि मला खूप सुंदर बहुत असे आशीर्वाद ठेवलेले. शेवटलं उदाहरण देतो, संपवतो. मायकल एंजेलो नावाचा एक खूप सुंदर शिल्पकार होता.
म्हणजे मूर्ती बनवायचं. आणि तो मूर्ती बनवत असताना जगभर प्रसिद्ध होता. आज देखील आपण नेट उघडून बघा. सॉरी, फाळकता म्हणते नेटमध्ये घेऊन जातो फाळकता म्हणतो बघू नका. आणि तिथे तुम्हाला असं दिसून येईल की तिथे तो खूप श्रेष्ठ होता. आणि अनेक जण त्याचे जे त्याला फॉलोअर्स होते किंवा त्याच्यावरून शिष्य होते, त्यांना पण वाटायचं की एंजेलोने आमच्याकडे यावं आणि आमचे जे काय आम्ही कला आहे ती त्याचं कौतुक करावं. आणि एक दिवस खूप मोठं एक्झिबिशन होतं आणि चीफ गेस्ट म्हणून ह्यांनाच मायकल एंजेलो बोलवलं. आणि त्याच्यामध्ये एक मूर्तिकार, तरुण मूर्तिकार होता, तो खूप टॅलेंटेड होता. आणि त्यांनी म्हटलं काही झालं ना, मी रात्रंदिवस एकेवर कसं करून मी मायकल एंजेलोला निश्चितच यावेळेस इम्प्रेस करणार. आणि त्यांनी खूप मेहनत केली, जीव ओतून त्याने एक सुंदर शिल्प बनवला आणि तो तिथे ठेवला. मायकल एंजेलो सगळे बघत आले. तो मागे लपून बसला, त्याला धैर्य नव्हतं की काय आता मायकल एंजेलो माझ्या शिल्पाकडे बघून, हे तयार केलेले ह्या मूर्तीकडे बघून रिप्लाय देतील. मायकल एंजेलो त्याच्या जवळ आला, त्याने बघितलं आणि ते म्हटले की ह्याच्यामध्ये अद्याप पण उणीव आहे, ह्याच्यामध्ये अद्याप देखील कमी आहे. आणि ते निघून गेले. आणि त्याला खूप धक्का लागला की अरे मी जीव ओतून सगळं काही केलं, मी जीव ओतून हे सर्व काही बनवलं आणि मायकल एंजेलो म्हणतो की ह्याच्यामध्ये उणीव आहे. त्याला रात्री झोप येईना. तो 10-15 दिवस रात्रभर तळमळतो, ते क्या उणीव आहे. मित्रांना म्हटलं मेरे को बताओ किधर कमी आहे, कुठे कमी आहे, काय कमतरता आहे, काहीच सुचेना. मित्र म्हणे आता असं करण्यापेक्षा एक काम कर, एवढं तडफडत आहे, एवढं तुझा जीवाचा कमी जास्त, एक काम कर, तू जा मायकल एंजेलोलाच डायरेक्ट विचार की काय उणीव आहे. तो मायकल एंजेलो म्हणणे की खूप मायकल एंजेलोकडे की सर कृपया करून मला सांगा ना, तुम्ही म्हटले की ह्याच्यामध्ये एक चूक आहे किंवा ह्याच्यामध्ये एक उणीव आहे, कोणती अशी उणीव आहे मला प्लीज सांगा, कारण की त्याच्यामध्ये माझी झोप उडालेली, मी बेचैन झालेलो आहे. मायकल एंजेलो म्हणा तू हे जे देवदूत बनवलंय ते अप्रतिम आहे, ते खूप सुंदर आहे, परंतु त्याच्यामध्ये एकच उणीव आहे की त्याच्यामध्ये जीवन नाही. त्याच्यामध्ये हे कौतुक केलं की त्यांनी त्याचा अपमान केला. सांगा बरं की हा खरोखर देवदूत दिसत आहे, बस एकच गोष्टीची कमी आहे की ह्याच्यामध्ये जीवन. हो प्रियांनो, प्रभूने तुम्हाला खूप सुंदर दिलेलं आहे वर्षामध्ये, सुंदर शरीर दिलेलं, कुटुंब दिलेलं, लेकर दिलेले, घर दिलेले, नोकरी दिले, परंतु ह्याच्यामध्ये जर सार्वकालिक जीवन नाही तर त्याला काही देखील अर्थ नाही, काही देखील अर्थ नाही. 2025 मध्ये प्रवेश करत असताना देव सर्व काही देते आणि तुम्ही म्हणा ये भी चाहिए, प्रभू म्हणतो दिलं मी, हे पण तुला दिलं, परंतु ते सर्व मिळत असताना जर तुला सार्वकालिक जीवन गमवावं लागलं तर ह्या जीवनाला काही देखील अर्थ. तर यासाठी आपण प्रार्थना करू की देवाने ते जीवन जे तुम्हासाठी देवाने राखून ठेवलेले, जे वधस्तंभाच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्राप्त होईल, ते तुम्हाला आणि मला प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी आज शुद्धता गरजेची आहे, आमच्या नेत्राची शुद्धता, आमच्या मुखाची शुद्धता, आपल्या अंतकरणाची शुद्धता. आणि त्याच्यासाठी आपण कुठे येणार आहोत? मेजापाशी. आणि प्रभू तुम्हाला त्याद्वारे आशीर्वाद देतोय. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की वर्षाचं पहिले प्रभू वचन आणि पवित्र पिता सुंदर असं वचन, एका बाजूला सर्प आहे आणि एका बाजूला येशू आहे. आम्ही कुठे जायचं? हो पवित्र पिता, एका बाजूला जीवन आहे आणि एका बाजूला सार्वकालिक जीवन आहे, आम्ही काय निवडणार? हो पिता, अनेकांना जीवन हे महत्वाचं वाटतं, परंतु येशू मध्ये आम्ही सर्वजण म्हणतो की आम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे. आणि येशू तू आम्हाला परत एक वार सांगतो की जो माझ्या वाचून माझ्याकडे आल्यापासून पुत्राकडे आल्या वाचून सार्वकालिक जीवन कोणालाही लाभू शकत नाही, कारण की हे सार्वकालिक जीवनासाठी मी मोल दिलेला आहे आणि ते तुझ्यासाठी दिलेलं, माझ्यासाठी दिलेलं आहे पित्या. आणि त्याचा लाभ घेण्यासाठी मला काही देखील करायचं नाही. आज मी त्या मेजापाशी येत असताना आपले पाप कबूल करीन, पाप पदरी घेईन. नुसतं आजच नव्हे तर निरंतर मी म्हणणार प्रभू मी चुकलो, मला क्षमा कर, मी तुझ्या वधस्तंभाच्या पाशी येतो, तुम्हाला क्षमा करून ते जीवन जे मला तू दिलेलं आहे त्यामध्ये निरंतर चालू. यासाठी की ज्या दिवशी मी धाव संपेन त्या दिवशी मी मरणार, आणि मरणार त्या दिवशी मी सार्वकालिक मृत्यूसाठी नव्हे तर सार्वकालिक जीवनासाठी उठणार आहे, कारण की पुनरुत्थान व जीवन तूच आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन. ह्या वेळेस आपण एक गीत गाऊया आणि ते गीत गात असताना आपले दानार्पण अर्पून आपण प्रभू वचनाच्या मेजापाशी येऊया. उपासना संगीत